माझे नाव माझे नाव मिलिंद विकास कदम आहे. मी 6वी शिकतो. मी आज तुम्हाला काही धम्म परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा. My name is Milen Vikas Kadam. Today I will going to speak about Dhammachakra Parivartan Din, also known as Ashok Vijayadashmi. It is a day to celebrate the first sermon of Gautam Buddha after he attended English temple. In his sermon, Buddha outlined the four noble truths and the eightfold path, which are the teaching of Buddhism. The four noble truths are the truth of suffering, the truth of cause of suffering, the truth of the end of the suffering, the truth of the path to the end of suffering. The eightfold path is a set of 8 steps that lead माझे नाव पार्वती झोपवे श्रीरामजी जाधव. मी बीटी शिकवत आहे. आज आपण साजरे करतो धम्मचक्र प्रवर्तन दिन. या दिनाच्या आपल्या सर्वांना माझ्या करून माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. नमोबुद्धाय. जय गुरु. हेलो. तथागत भगवान गौतम बुद्ध भारताचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना माझं त्रिवार अभिवादन. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव विहार विक्रम गायकवाड. मी 5वी शिकत आहे. माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा धर्म कोणता? माझा जन्म सन 2015 आहे. माझे वय 10 वर्ष. मी न्यू आंबेवाडीत राहतो. माझा धर्म सांगतो लवकर, पण त्याआधी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की त्या काळात माझा जन्म सुद्धा झाला नव्हता. म्हणजे बरेच वर्षापूर्वी महार म्हणून असे परजातीचे नासमज लोक आम्हाला हाक मारत होते. आम्ही काम करू शकत नाही, आम्ही पाणी घेऊ शकत नाही, आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही, कारण आमचा स्पर्श त्यांना चालू शकत नाही, असे त्या नासमज कपटी त्रास देणाऱ्या लोकांचे म्हणणे होते. एवढंच नाही बरं का, तर त्यांना आमच्या सावलीचा सुद्धा त्रास होत होता त्या दुष्ट लोकांना. पण आणि एवढं सगळं आपल्या भारताचे शिल्पकार, बोधिसत्व, क्रांती सूर्य, राष्ट्रीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सहन केलं. पण हा लपेटा सहन करून आपल्या बाबासाहेबांनी संघर्ष करून शिक्षण घेऊन
शिक्षणाच्या डिग्र्या मिळवून त्या शिक्षणाच्या बळावर निस्वार्थीपणे आपल्या जनतेला न्याय मिळवून देण्याचे ठरवले. त्यांनी प्रत्येक गावाला न्याय मिळवून दिले. आमच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले. अन्न पाणी मिळवून दिले. साठी माता भगिनींना त्यांचे अधिकार मिळवून दिले. आमच्यासाठी शाळा कॉलेज स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी आमच्यासाठी बनवले. असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे माझ्यावर व आपल्या सगळ्यांवर खूप मोठे उपकार आहेत. त्या नासमज लोकांनी आपल्यावर लावलेला महान शब्द बाबासाहेबांनी कायमचा काढून टाकला. मी माझा परिचय तुम्हाला सांगितला होता. माझा धर्म आता सांगतो. मी महार नाही. माझा धर्म बौद्ध आहे. मी बौद्ध आहे. बौद्ध आहे. माझा धर्म बौद्ध आहे. माझा धर्म बौद्ध आहे. बरं, बौद्ध धर्म का दिला याची पुढील माहिती माझी बहीण बोली सांगेलच तुम्हाला. जय संविधान. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय भीम. भगवान बुद्ध भारताचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई यांना माझा अभिवादन. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव बोधी शेरेकर. मी दुसरी शिकत आहे. तुम्हा सर्वांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बुद्ध हे शांत प्रेमळ ज्ञानी होते. त्यांचे रूप तेजस्वी. त्यांचे विचार सत्याच्या मार्गावर चालणे. भूतकाळात काय घडले भविष्याची चिंता हे न करता त्यांचे विचार वर्तमानात जगा. दुःखाला सामोरे जा तर सुखाचा आनंद घ्या. चोरी मारहाण शिवाय खोटं बोलणे हे सगळे चांगले कर्म नाही. कोणाला दुखू नये कोणाला खाली लेखू नये असे बुद्धांचे विचार होते. बुद्धांच्या विचारांमध्ये मार्गदर्शन आहे. म्हणून बुद्धांना तथागत भगवान बुद्ध असे म्हणतात. बाबासाहेबांना बुद्धांचे विचार खूप आवडले म्हणून बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला. जय भारत. जय संविधान. नमो बुद्धाय. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई यांना माझा अभिवादन. सर्वांना माझा जय भीम. शिकत आहे. माझ्या कुटुंबाला सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला खूप मिळून दिले. त्रास दूर केले. बुद्ध धर्म देऊन जगण्याची दिशा दाखवली. बुद्धाय. जय भीम. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू थँक्यू. माझे नाव सुधा गवळे. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. आज तुम्हा सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज धम्मचक्र परिवर्तन दिन आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माचा चांगला मार्ग दाखवला. नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी लाखो लोकांना एकत्र आणले. आपण सगळे समान आहोत. आपण शांततेने आणि प्रेमाने राहायला शिकले पाहिजे हा त्यांचा संदेश होता. हा दिवस आपल्याला एकट्याची आणि चांगली वागण्याची आठवण करून देतो. धन्यवाद.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य क्रांतिज्योती महात्मा फुले, तसेच माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमांना प्रथम प्रतिभा अभिवादन करून आजच्या या अशोका विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्वांना माझ्या संपूर्ण धोत्रे कुटुंबियांकडून तसेच बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 143 या शाखेच्या वतीने धम्मशांती महिला मंडळाच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. बौद्ध धर्म आपण का स्वीकारला? कारण या धर्मामध्ये माणसाला माणुसकीसाठी वागणूक मिळते हे बाबासाहेबांनी ओळखलं. बाबासाहेबांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, परंतु हाच धर्म त्यांना चांगला वाटला म्हणून आपल्याला दिला आणि आपण बरोबर खूप भाग्यवान आहोत की आपण बौद्धी आहोत याची आपण सर्वांनी जाण ठेवली पाहिजे. मी एक मला नाण्याचा ऐकवणार आहे. मी नवीन नुकतंच ऐकलंय. तर बुद्ध कधी होतं, भीम कधी कळेल हे नाण्यामध्ये आहे. खरोखर आपण आपली जनता ही जिकडे तिकडे विस्कळत चालली आहे. कुणी इकडे राहतं, कुणी तिकडे राहतं. विहार म्हटलं की त्यांना यायला नको, बाकी इकडे तिकडे आपले कुशल जातात. विहारामध्ये काय लागतं आपल्याला? फक्त एक आपल्याला बाहेर कुठे गेलं तर देवीच्या इथे गेलं तर ओटी घेऊन जावं लागतं. मग त्या ओटीमध्ये किती खर्च येतो आपल्याला? तर इथे तसं नाही. म्हणूनच या 22 प्रतिज्ञांचं आपण पालन केलं पाहिजे आणि हा धर्म आपण बरोबर आचरणात आणला पाहिजे. भीम आपल्याला कधी कळेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. भीम कळला का तुम्हाला भीम कसा ना कळेल, 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 भीम कळला का तुम्हाला भीम कसा ना कळेल. तुमचं पुरा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल, तुमचं पुरा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल, तुमचं पुरा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल. वरवरचा जय भीम तुमचा काय कामाचा, घरातील देव नाही गेला दगडाचा. वरवरचा जय भीम तुमचा काय कामाचा, घरातील देव नाही गेला दगडाचा. अरे घरातील देव नाही गेला दगडाचा. भीमाच नाही कळलं कसे बुद्ध हे कळेल, तुमचं पुरा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल, तुमचं पुरा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल. भावाचे सख्खे भाऊ लागले तवळ जाऊ, गटागटाने सारे हे लागले राहू. भावाचे सख्खे भाऊ लागले तवळ जाऊ, गटागटाने सारे हे लागले राहू, गटागटाने सारे हे लागले राहू. वैरी सच झाले करण्या भीम प्रतिमा मळेल, तुमचं पुढा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल, तुमचं पुढा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल. बापाचे नाव घेता भलत्याचे गुण गाता, तुकड्यासाठी घरदाराच्या पंक्तीमध्ये खाता. बापाचे नाव घेता भलत्याचे गुण गाता, तुकड्यासाठी घरदाराच्या पंक्तीमध्ये खाता, तुकड्यासाठी घरदाराच्या पंक्तीमध्ये खाता. बदलाला घटना हात जाती वाड्याचे वळील, तुमचं पुढा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल, तुमचं पुढा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल, तुमचं पुढा सकट जळेल तवा तुम्हा भीम कळेल. सवलती घेण्यासाठी सामोरे कळपता, भीम कार्याच्या वेळी तुम्ही कोपऱ्यात लपता. सवलती घेण्यासाठी सामोरे कळपता, भीम कार्याच्या वेळी तुम्ही कोपऱ्यात लपता, भीम कार्याच्या वेळी तुम्ही
जय भीम म्हणाया अर्ध तुझी जीभ काजळी तवा जळील तवा तुम्हा भीम कळी तुमचा पुढा सकट जळील तवा तुम्हा भीम कळी तुमचा पुढा सकट जळील तवा तुम्हा भीम कळी भीम कळला का तुम्हाले भीम तसा ना 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 कळी तुमचा पुढा सकट जळील तवा तुम्हा भीम कळी तुमचा पुढा सकट जळील तवा तुम्हा भीम कळी तुमचा पुढा सकट जळील तवा तुम्हा भीम कळी नमोदय उतराव माझा विमान विमान उतराव माझा विमान एक चमत्कार व्हावा एक जादूच व्हावी याव गगनातून खाली एक विमान त्यात उतराव माझा विमान विमान उतराव माझा विमान निळ्या आकाशातून विमानातून भीम फिरे पावसाची सर नाही पडतील मोठी रे निळ्या आकाशातून विमानातून भीम फिरे पावसाची सर नाही पडतील मोठी रे प्रवास झाला उठान सायवरील माझवन प्रवास झाला उठान सायवरील माझवन असं सांगाव म्हातार मान लय आनंदान सांगाव रमान त्यात उतराव माझा विमान विमान उतराव माझा विमान कुटबुट कोट आणि संविधान हातात अमृत हाते जणू बाभिमात पेनात कुटबुट कोट आणि संविधान हातात अमृत हाते जणू बाभिमात पेनात सूर्य ताऱ्यांचा साथ ढोल ताशांचा आवाज सूर्य ताऱ्यांचा साथ ढोल ताशांचा आवाज स्वागताला याव रामजी बाबान त्यात उतराव माझा विमान विमान उतराव माझा विमान सचिन कोण येतो यामध्ये दिला फक्त नेता माझा पहिला क्रमांचा नेत्यामध्ये नेता माझा पहिला क्रमांचा या लेखणीमध्ये फोटो दिसतोय माझा विमानाचा या लेखणीमध्ये फोटो दिसतोय माझा विमानाचा आता या लेखणीने काय कमाल केले आहे ते पुढे सांगते या लेखणीला घटना भारताची केल्या रचना
याच लेखणी लिहिलाय रचना भारताची ही केलाय रचना महान नेता विद्वान मोठा महान नेता विद्वान मोठा या भारत भूमीचा या लेखणीमध्ये फोटो दिसतोय माझ्या भीमाचा या लेखणीमध्ये फोटो दिसतोय माझ्या भीमाचा थँक्यू कचऱ्याच्या डब्यामध्ये तिथे टाकतो. आपले पूर्वज पहिला तेच करायचे की जे कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकलेलं जे जेवण आहे त्या जेवणाची वाट बघायची कधी ते जेवण तिकडे पत्रावळी पण टाकता येईल म्हणून. आणि ती पत्रावळी जे उरल्या सुरलेलं होतं ते खाण्यासाठी आपल्या लोकांची मारामार व्हायची. ती पत्रावळी उचलण्यासाठी मारामार व्हायची एवढी अवस्था आपली होती. म्हणजे ते खरकट खायला आपल्याला मिळायचं 1935च्या पूर्वीची गोष्ट आहे. लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला बाबासाहेबांनी कशातून आपल्याला वर काढलेलं आहे. आज आपण कार्याचं जेवण जेवतोय तिथे आणि ते खरकट टाकतोय बघतोय आपल्याकडे खाण वाटतंय खरकट ते खाण्यासाठी आपलं पूर्वज भांडत होते एकमेकांची डोकी फोडलेली आहे त्या लोकांनी. विचार करा बाबासाहेबांनी आपल्याला काय केलंय आणि तसंच केलेलं आपल्याला याची सगळ्यांनी नोंद घ्यायला पाहिजे. कपडे त्या सगळ्यांनी किती सुंदर सुंदर साड्या बनलेल्या आहेत किती सुंदर सुंदर कपडे बनलेले आहेत सगळ्यांनी. काय होतं माहित आहे फक्त लंगोट होता लंगोट पुरुषाला फक्त लंगोट होता तो पण कसा होता फाटलेला तुटलेला लंगोट होता. याची जाणीव वाटली पाहिजे आपल्याला. जीवाला लागतं आपल्या सगळ्यांना. हो माणसाच्या तळ्याला पाणी नव्हतं पाणी पिण्याची आपल्याला मुभा नव्हती. तुम्ही मारताय तिथं कुत्र पित होतं मांजर पित होती गाई पित होत्या पण माणसाला पाणी प्यायची जाणीव होती एवढी. लक्षात ठेवा या बाबासाहेबांनी काय केलं आपल्याकडे. 1956 हा दिवस आपला नवीन जन्म झालेला आहे त्याची नोंद सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आम्ही जीव असून याच्यासाठी तुम्हाला सांगतोय की बाबासाहेबांचे उपकार कधी कोणी विसरू नये. कारण तो बाप होता सगळ्यांचा बाप होता. जेव्हा माझा आजोबा आला नाही ते कामाला पवन हंसमध्ये कामाला होता भागुराम रामजी कासारे भीमराव रामजी कासारे हे जेव्हा आले ते मुंबईमध्ये पवन हंसमध्ये कामाला होते एरियामध्ये राहायला होते इथे कालिनेच्या वस्तीमध्ये बिल्डिंग मध्ये. हे सांगायचं आहे तुम्हाला की आज ही शोभाताई तो उभी राहून बोलली विधवा आहे. इंदिरा गांधीला पण बोलायला दिलं नाही मंदिरात घेतलं नाही ती विधवा आहे म्हणून. आज आम्ही तिला इथे उभं केलं. म्हणजे बाबासाहेबांनी किती उपकार केले की विधवा बाईला सुद्धा बोलायला दिलेला आहे तिला शिकायला दिलेला आहे. म्हणजे किती अन्याय होता. बाईचा नवरा मेला तर तिला सती जायची हे होतं म्हणजे ती नवरा मेला म्हणून तिला आगणीमध्ये ढकलून द्यायचे. एवढी प्रथा बंद केलेली आहे बाबासाहेबांनी. जिवंत जाळत होते त्या टायमाला. बघा जास्त कुणाला काही मी बोलणार नाही पण तुम्ही विचार करा की ह्या वर्षी मला वाटतं तिकडे कुणाच्या अंगात आलं नसेल. कारण ज्यांच्या अंगात आलं होतं त्यांना मी बोलावलं होतं या तुम्ही पण ते आले नाही. महिला मंडळाची मिटिंग होती तेव्हा त्यांना बोलावलं होतं तुम्ही या पण तिथे मला नाही वाटत होतं कुणाच्या अंगात आलं होतं काय. या वर्षी आलं होतं अंगात कुणाच्या नाही आलं ना. विचार करा की मला एवढंच वाटतं की आपण बाबासाहेबांनी दिलेले उपकार हे फेडलेच पाहिजे. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलंच पाहिजे. आज आपल्याला त्या लोकांनी उपवर्गीकरण केलेलं आहे. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण म्हणजे माझं आता आधीच शिकलं ना त्यांनी काय शिष्यवृत्ती घेतली ना आता आर्नवला शिष्यवृत्ती मिळणार नाही ही त्यांनी सोय केली आहे. एवढं लक्षात ठेवा त्या लोकांनी ही सोय केलेली आहे. त्याला विरोध होतोय प्रयत्न चालू आहे विरोध करायचा आमचा. कारण अनुसूचित जातीचे काही लोक फक्त बौद्ध धर्मावरती जळतात कारण बौद्ध धर्म सगळ्यांसाठी भांडतोय. पुन्हा ओबीसी पासून तर खालच्या आदिवासी लोकांसाठी भांडतोय हा फक्त बौद्ध समाज परंतु त्याची जाण या लोकांना नाहीये. मी एवढी विनंती करेन सगळ्यांना की बौद्ध धर्म हा सुंदर धर्म आहे. आज इथे आपण आनापान करतोय रोज वंदना घेतली जाते भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचं पठण होत आहे. नेमकी किती लोक 10 ते 15 लोक बुटावर मोजणारी. अरे तुम्हाला आता
आलं पाहिजे विहारामध्ये. नाही आलं तर कोणी बुद्धविहार बदल बुद्धविहार तोडायला बिडर निघालाय, कधी पण तोडायचा त्याचा प्रयत्न चालू आहे. जर अशीच लोक जर रोज येतील ना त्याची माय यायली नाही तर विहाराच्या याच्यावर लक्ष देण्याची. म्हणून सगळ्यांनी संघर्ष करायला लागेल, आपल्याला या विहारासाठी मिळायला लागेल इथे. समजलं? एवढंच बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि अशोका विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. मला वाटतं शेवट अंजलीताई पवार आमच्या मुखर्जी काफी साहेब 2 शब्द बोलतील, गाणं सुद्धा बोलू शकतील ते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विचार करा, या अशोका दिवशी, अशोका विजयादशमी, ज्या दिवशी भगवान बुद्धांनी सम्राट अशोक यांना जी पहिली अशोका दशमी त्यांना जी संधी दिली, त्या दिवसाची आठवण बाबासाहेबांनी ठेवून धम्मदीक्षा हा 14 ऑक्टोबर आपला दिवस ठरविला गेला. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना या देशामध्ये फक्त आणि फक्त आपण बौद्ध धर्मीयच लोक तळागाळातल्या माणसांसाठी भांडतोय. एसटी असो, कोळी असो, वंजारी असो, भंडारी असो, या भंडारी संडारी या लोकांना कोणाचं काही सोयी सुद्धा काहीच पडलेलं नाहीये. फक्त रिझर्वेशन घेताना बाबासाहेबांची आठवण करतात आणि नाही मिळालं की आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहतो. जो हिंदू धर्म जे म्हणतात, यात आज या ठिकाणी त्या महिला बसलाय, ते तुमची जर मैत्रीण जरी एखादी असली ना तर तिला विचारा की बाय तुझ्या धर्माने तुला शिकवायला किंवा शिकायला संधी दिली का? कारण काय, त्या हिंदू धर्मामध्ये शिक्षणाला महत्वच नाहीये. तुम्ही फक्त पूजा पाठ करा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कासारे साहेबांनी सांगितलं, आज आपल्या ज्या वरिष्ठ महिला या ठिकाणी बसल्या असतील, आज त्यांचं जे वय पाहिलं ना तर त्यांनी आपल्या समाजाचे चटके खाल्लेल्या स्त्रिया आहेत त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे, आता मला वाटतं 2-4 दिवसापूर्वीची विशेष गोष्ट आहे की आपल्या धर्माची मुलगी गरबामध्ये नाचायला गेली. तिकडच्या समाजाच्या लोकांनी तिला धक्के मारून तिचे केस ओढून सोडून तिला ना मंडपाच्या बाहेर ढकलून दिलंय. आता ती आपली मुलगी होती, त्या लोकांनी तुला काय आमंत्रण दिलं होतं गरबा खेळायला जायला? मी तर म्हणतो तिला 4 लाथा मारायचे होते, तिच्या आईबापाला पण सगळ्यांनी मिळून मारायला पाहिजे होतं. जेव्हा हा अत्याचार घडला ना तेव्हा तिला कळलं की मी बौद्ध आहे आणि व्हॉट्सअपवरती तिने मेसेज टाकले की मला जाती पाय मला बाहेर काढलं. आज मी सुद्धा इथल्या मुलींना सांगतो आणि तुम्ही सुद्धा कोणाला सांगा की जर खरोखर तुमचा हिंदू धर्म आहे ना तो आम्ही सुद्धा स्वीकारायला तयार आहोत, पण बाबासाहेबांनी ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटीमध्ये तुमचा एखादा कुठला अंश त्याच्यात बसत आला तर मी आता हिंदू धर्म घ्यायला तयार आहे. कारण त्या हिंदू धर्मामध्ये अशी व्याख्याच नाही आहे की एखाद्या स्त्रीला मान सन्मान मिळाला पाहिजे, मुलाला मान सन्मान मिळाला पाहिजे, मुलाला हिस्से वाटा सगळं मिळाला पाहिजे. ही व्यवस्था फक्त त्या बाबासाहेबांनी दिली. आणि ज्या माणसांनी, ज्या स्त्रियांनी बाबासाहेबांचे जर उपकार विसरले असतील ना तर आपण हिंदू धर्माप्रमाणे मानत नाही, पण म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाला, त्या संपूर्ण स्त्रियांना, पुरुषांना आयुष्यभर त्यांना जन्म मिळणार नाही मनुष्य जातीचा. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आणि खरोखर या ठिकाणी बसलेल्या मुली आहेत, आपल्या बौद्ध धर्माचं पालन करा. मी सांगतो कोणतं 36 कोटी असो नाही तर 38 कोटी असो नाही, अरे विचार करा
या ठिकाणी बसलेल्यांना मी एक गोष्ट सांगतो. आपली लोकसंख्या किती आहे यात काही बसलेला कोण सांगेल का? आहे का? कोण बोलणार आहे का? सांगा ना कोणीतरी. मुली शिकलेल्या आहे, कोणाला कल्पना नाही या गोष्टीची. अहो, आपल्या या देशाची लोकसंख्या 140 करोड आहे. किती आहे? 140 करोड. आणि 140 करोड असताना माझं वय आता 63 आहे. माझं वय आता 63 आहे. आणि आम्ही 8-10-12 वर्षाचे होते ना, तेव्हापासून आम्हाला माहिती आहे की या देशामध्ये 33 कोटी देव आहेत. किती कोटी देव आहेत? आता विचार करा, मी 10 वर्षाचा असताना 33 कोटी देव होते. त्याच्यामध्ये आता 50 वर्ष झाली तर देवांमध्ये किती वाढ झाली असेल आता. आणि अमेरिकेसारखा देश आहे, त्या देशाची लोकसंख्या किती आहे? आहे कोणाला कल्पना? फक्त 35 कोटी. आता विचार करा, अमेरिकेची लोकसंख्या 35 कोटी आहे आणि आमची लोकसंख्या 140 करोड आहे. त्या लोकांमध्ये विचार करा फरक किती आहे. आणि त्या लोकांकडे जगामध्ये सर्वश्रेष्ठ लोक ती आहेत. त्याचं कारण असं आहे की त्या लोकांनी सगळ्या गोष्टीवरती एक समाधान ठेवलेलं आहे. देशाची प्रगती झाली पाहिजे, माझ्याही वंशाची प्रगती झाली पाहिजे आणि सगळ्यात जास्त प्रगती शिक्षणाची झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्या अमेरिकेने आजपर्यंत एवढ्या लोकसंख्येमध्ये जी देवाची विमानं जी होती 33 कोटीची ती 36 कोटीची ती फक्त आपल्या भारतातच आली. त्या भारतात आल्यानंतर त्या विमानाने काय उडान घेतलं नाहीये. संपूर्ण जगामध्ये 3 देश असे आहेत की त्या देशावरती ते लोक अजिबात विश्वास करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्या 3 देशामध्ये कुठे जेलच नाहीये. आता विचार करा, जर त्या ठिकाणी जर जेल नाही आहे तर तिथे अपराध घडतात का? तर नाही घडत. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी ते सगळं बौद्ध धर्मीय लोक आहेत. तर काय, मी सुद्धा मुलींना सांगेन, निवड फेसबुक व्हॉट्सअप करू नका. ज्यांच्या कोणाचे देवाचे फोटो येत असतील ना, त्यांना कृपा करून एवढं लिहून पाठवा की चांगल्या विचाराच्या काय गोष्टी असतील त्या पाठवा आम्हाला. ते वाचून तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होईल. पण निवड फेसबुकवरती सतत रातभर चादरीच्या आतमध्ये फेसबुकवर बघून आहे ना, बाहेर कोणाचं भलं होणार नाही. तर माझी एकच अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी व्हॉट्सअपवरती चांगल्या गोष्टी असतील त्या वाचा. आणि खरोखर सांगतो, त्या वाचल्यानंतर तुमच्यामध्ये 99% नाही 1,01% परिवर्तन. आज ज्या मुलांनी जे भाषणामध्ये सांगितलंय, खरोखर लाज वाटते आम्हाला लाज वाटते की अजून आम्हाला सांगावं असं वाटते की आम्हाला लंगोट होतं, आम्ही पडलेलं खात होतो, आम्ही उष्ट खात होतो, उष्टाची वाढ होत होतो. लाज वाटते आम्हाला खरं म्हणजे हे सांगायला. आणि याच्या पुढे आम्ही विहारामध्ये या गोष्टी खरं म्हणजे सांगायला नाही पाहिजे. कारण का त्यांना येणाऱ्या पिढीला चांगल्या गोष्टी कशा एक्सेप्ट करता येतील त्या गोष्टी आपण सांगायला पाहिजे. कारण ह्या लोकांनी त्या मागे जर वळून पाहिलं ना, तर पुन्हा लोकांची आहे ना, आपल्याच माणसांची जी मती आहे ती थोडी कमी होऊन जाईल. आणि आज खरोखर ती एक गोष्ट समोर आलेली आहे की फक्त या देशाला लढा देणारी आपली एक मोठी जात असेल विचाराने, तर आपण बौद्ध धर्मीय लोक आहोत. एवढं बोलून आपण सगळेजण बौद्ध धर्माचं पालन करणार एवढी अपेक्षा बाळगतो. आणि आपण मला बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमो बुद्धाय, जय भीम. विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते, भारतरत्न, विश्वरत्न, महामानव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना आणि विचारांना प्रथमतः श्रीवार अभिवादन करून आज अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का दिला? आता मुलांनी सुद्धा सांगितलं, बऱ्याच जणांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच धर्मांचा अभ्यास केला आणि त्यांना बुद्ध धर्माचे विचार आवडले, बुद्धांचे विचार आवडले आणि म्हणून त्यांनी आपल्याला बुद्ध धर्म दिलेला आहे. कारण बुद्ध आहेत ना, ते स्वर्गाची लालसा नाही दाखवत आणि भीती पण नाही दाखवत. बुद्ध हे मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. बुद्धांनी सांगितले मी मानव आहे, माझ्या विचारावरती चाला, माझे विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे पटले आणि म्हणून त्यांनी आपल्याला बुद्ध धर्म दिला. बुद्ध धर्म आता काहीतरी व्हॉट्सअपवरती गेल्याच महिन्यामध्ये आलं होतं की संपूर्ण जगामध्ये आपल्या बौद्ध धर्माला पहिल्या क्रमांकावर ठेवलेला आहे. सर्वांनी अगदी आणि अभिनयनी पण मला वाटतं सांगितलं की बांगलादेशला तिथे ख्रिश्चन लोकांचे फादर आले होते आणि मुस्लिमांचे पण ज्याला काय बोलतात आजी, तर ते आले होते आणि त्यांनाही बुद्ध धर्माचं म्हणजे त्यांना आवडलेच ते सगळे विचार बुद्धांचे आणि त्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म याची प्रतिमा दिली गेलेली आहे. म्हणजे कुठपर्यंत आपण पोहोचलो आहोत. बुद्ध धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हा धर्म दिला. आपल्याला गर्व हवा. मग अशी सांगितलं शोभाने यावर्षी कुणाच्या अंगात नाही आलं, कारण आम्ही परत जाऊन या कुणाच्या अंगात येतात चटके देणार होतो आम्ही. म्हणजे अंगात आलं का अगरबत्ती पेटवायची आणि द्यायचं आरती करता. पण सुधारत आहोत आपण आणि ते येतील आता सगळं देवी देवता सगळीकडे सोडून आपल्या बुद्धांच्या विहारामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला या विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि आपला कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करते. शाखेच्या वतीनं धम्मशांती महिला मंडळाच्या वतीनं क्षीरदानाचा इथे आयोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि इथे येऊन आम्हाला रोजच्या रोज बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं बर माझं उरकू दे, मग मी सांगते. मी मगाशी विचार बुद्ध आणि त्याच्या धम्माचं इथं वाचन होतं आणि जेवढ्या महिला आम्हाला सहकार्य देतात त्यांचे मी खरंच आभार मानते, धन्यवाद देते आणि इथंच थांबते. पुन्हा नाव काय बेटा तुझं? सांचीला आता 2 शब्द बोलायचे तर येतो. आजच्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त माझ्या आणि माझ्या गमले परिवाराकडून सर्वांना शुभेच्छा. क्रांती घडावी तर बाबासाहेबांसारखी आणि शांती मिळावी तर गौतम बुद्धांसारखी. सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जरी माझा गाण्याचा माणसाला माणुसकीची दिशा दाखवणारा आजचा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिनाची सर्वांना अधिकार. गाणं